आमदार इथं सोबत आहेत, नक्की कोणाला पाठिंबा? इथं कोणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही बसलेलो नाहीये। खरं तर आज अभिमानाची बात आहे का जुन्नरच्या आपल्या शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये शिवजन्मभूमीच्या सेल्फी पॉईंटचं उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही उपस्थित होतो आणि देवराम शेठ लांडे असतील किंवा देवराम शेठ मुंडे असतील, ही सगळी जुनी काँग्रेसच्या विचारधारेची मंडळी आहेत। पहिल्यापासून सातत्याने यांनी काँग्रेस पक्षाबरोबर त्या ठिकाणी काम केलंय आणि काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा समविचाराचा असलेला हा पक्षाची विचारधारा घेऊन चालणारे आम्ही मंडळी आहोत। म्हणून समविचाराची मंडळी आम्ही चहा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत, ना कुणाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे, ना का आम्ही राजकीय कुठल्या चर्चेचा विषय घेऊन आलेलो। आम्ही फक्त चर्चा करण्यासाठी समविचाराचे आणि जुने कौटुंबिक याचे आमचे खरं तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असलेले संबंधातून हे बघा, जुळोजुळो करायची आवश्यकता नाही, कारण विचारधारा ही आमची एक आहे। ज्या वेळेला विचारधारेचा विषय येतो त्यावेळेला सगळ्यांची जुळोजुळो त्या ठिकाणी होत असते। काय म्हणते बरोबर ना। आजचा खरं तर हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे। 15 ऑगस्टचा कार्यक्रम झाल्यानंतर कचेरीमध्ये आम्ही इकडं या सेल्फी पॉईंटच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो। या ठिकाणी चेअरमन साहेब आणि आम्ही देवराम मुंडे असतील, शेजारी असतील, सगळे आम्ही मंडळी राजकारणाच्या विरहित खरं तर आम्ही या ठिकाणी चहा पाण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत। चेअरमन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर म्हणजे स्वपन शेठ शेरकर असतील, शेठ शेरकरांपासून मी खरं तर स्वपन शेठनी आमच्या बहिणीला आणि सुरेखाताई मुंडे यांना जिल्हा परिषद आणि पंचायत उपसभापतीपद स्वपन शेठनी त्या टायमाला खरं तर आम्हाला तिकीट देऊन ते मिळालं होतं। राजेंद्र आमचे बोराडे असतील, त्यामुळं ही मैत्री आहे। इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही किंवा राजकारण अजून टाईम आहे। ज्या वेळेला राजकारणाचा आखाडा सुरू होईल त्यावेळेला तसे चर्चा सुरू होतील, त्या टायमाला वाचून तसं काही राजकारण आमची कुठली चर्चा नाही। त्यांचं म्हणणं असं आहे का राजकारणाचा आखाडा ज्या वेळेला चालू होईल आणि कुस्ती लागल त्यावेळेला कुठल्या पैलवानावर पैसा लावायचे हे ते ठरवतील, असं त्यांचं म्हणणं आहे।